त्याच्यामध्ये आता वाफेवर झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 तांबे गरम पाणी करून आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे ते छान शिजल. बस. आता याला मस्तपैकी छान गॅसवर शिजायला ठेवायचं आहे. पाऊण तास आता याच्याकडे काय बघायचं नाही आपल्याला. बस. आज आणलेलं आहे बोकडाचं स्पेशल मटण. याला आता आपण एकदम स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया एकदा. एकच मिनिट. तसं मटणाला जास्त काय धुवायची गरज नाही आहे, पण तरी पण एक पाण्याने का होईना धुवून घेतलेलं चांगलं. ते बॅक्टेरिया असतात त्याच्यावरच्या त्या निघून जातात. आपण मटण आणताना मस्त मांडीचं आणि चापचं आणलेलं आहे. इकडं कॅमेरा आता स्वच्छ धुवून मटण घेतलं आहे आपण. आता त्याच्यामध्ये हळद टाकूया. हळद औषधी असते, जास्त थोडी टाकली तरी चालते. त्यानंतर आता त्याला मोठं मीठ घ्यायचं कधी पण नेहमी. हां, एवढं साधारण आणि थोडंसं. बस, हे झालेलं आहे. हळद मीठ लावून याला मस्त कालून घ्यायचं. छान चालू आहे ना वेळ. चांगलं हळद मीठ लावून याला थोड्या वेळ ते तसंच ठेवायचे. हां, आता आपण पातेलं गरम करायला ठेवलं आहे. आता याच्यात ना तेल टाकूया. हां, तेल टाकल्यानंतर तेल गरम करूया. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हा कांदा साधारण 2 कांदे कापलेले आहेत आपण टाकून देऊ. आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत गरम करायचं. बंद कर. उभारावून कर ना मग. असं उभारावून केलं की मी असं बरोबर दिसतं. मग मी पण दिसतो ना. हां, आता आपण पातेलं गरम करायला ठेवलंय. आता याच्यात आहे ना तेल टाकूया. हां, तेल टाकल्यानंतर तेल गरम करूया. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हा कांदा साधारण 2 कांदे कापलेले आहेत आपण टाकून देऊ. आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत गरम करायचं. बंद करूया. बघा, आता आपण कांदा लालसर करून घेतलेला आहे. लालसर कांदा झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकूया. टाकून त्याला पण थोडंसं 2 मिनटं फक्त लालसर करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही जे हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं मटण ते त्याच्यात टाकून द्यायचे. त्याला मस्तपैकी छान एकजीव होण्याचं हलवून घ्यायचं. हे आपण करणार आहोत आधी आळणी मटण. हां, दाखवलं का काय नाही. ते भाजी करताना आई टाका ना. आता नको. व्हिडिओ झाला का? झाकून ठेवलं ना. आता वाफेवरती पहिल्यांदा बघायचं आहे आपण कसं झालं त्याला. बघा, आता पाणी सुटलेलं आहे, पूर्ण वाफेवरती आहे. तर त्याला एक जे हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. गरम पाणी केलं आहे आपण 2 तांबे. ही उकड करण्याची एक पद्धत आहे.
ना आता मटण शिजत आहे. आता आपलं तयारी करूया. चकना शेंगदाणा आणला आहे, तोपर्यंत मटण शिजन. आणि आजचा ब्रँड आणला आहे रॉयल स्टॅग बॅरेल. ह्याच्यावर बॅरेल म्हणून लिहिलेलं आहे.